भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मान्य श्री डॉक्टर यशवंत दादा सोरे और सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच सम्मान्य श्री संतोष दादा सोरे तथा संजय सोरे व समस्त सोरे परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका वालचिन गांव के बापदेव पाड़ा में माघी गणेश उत्सव समारोह के शुभ अवसर पर 1.5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान कर बड़े आदर और श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को माघी गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मान्य श्री डॉक्टर यशवंत दादा सोरे ने अपने नातू के बराबरी में मिठाइयाँ व फ्रूट वजन कर लोगों में वितरण भी किया गया। परम मित्र आमचे मार्गदर्शन दादा सोरे तसेच त्यांचे छोटे बंधू संतोष दादा सोरे तसेच त्यांचे लहान बंधू संजू दादा सोरे हे सालाबत प्रमाणे यंदा यांच्या घरी गणरायांचे आगमन झालेले आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथले काय राजकीय कार्य जे लोक ते सर्व त्यांचा शेत असतात। खरंच यशवंत दादांचा कार्य बघितला तर बीजेपीच्या माध्यमातून खूप मोठं कार्य आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे दोन्ही भाऊ म्हणजे समाजसेवेचं काम असो किंवा इतर काही लोकांना काही मदत असो सर्व बाबतीमध्ये अग्रेसर आणि काही वर्षापूर्वी इलेक्शन होतं आणि त्यामुळे दोन्ही खूप चांगले आपले घरी तर आज ते मला खूप आनंद होतो आणि आज गणरायाच्या जर मी एवढा हे गणराया या सणानिमित्त तुमचं जिथं आगमन झालंय तर या समाजामध्ये जी काय विपरीत परिस्थिती चाललेली असेल त्याच्यावरती मात करून सर्व लोकांचं कल्याण करा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख शांती समृद्धीचं वातावरण राहू द्या आणि तसंच या बंधूंवरती तुमचं आतोनात प्रेम राहू द्या आणि दरवर्षीच्या येऊन घरी आगमन झाल्यानंतर यांना सेवा करा एक मोका आणि यांच्या हातून अशी तुमची सेवा करा आणि समाजाचे कल्याण करू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख शांती करू द्या। आज या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणेश जयंतीच्या माझ्या परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो। वालचिन भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरे परिवारातर्फे मी सर्व गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा सर्वांना सुखसमृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा म्हटलं तर नवसाला पावणारा देव म्हणून प्रत्येकजण आवडीने वेगवेगळ्या प्रकारचे नवस बोलून गणेशोत्सवाचं आयोजन करत असतात। ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाचं आयोजन होतं त्याचप्रमाणे माघी गणेशोत्सवही फार जोरात होत आहे। याचं कारण म्हणजे ज्यांनी प्रत्येकाने जो नवस केला तो त्यांचा नवस पूर्ण झाला, त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या म्हणून सर्वजण गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना करत असतात। मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो की सर्वांना सुखसमृद्धी समाधान आणि चांगलं आरोग्य लाभावं। कुठल्याही प्रकारचं आज जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण विश्वात युद्धाचं असं वातावरण आहे। अशा परिस्थितीत आपल्या देशावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। सर्वांना चांगली बुद्धी आणि समाधान देवो अशी बाप्पाजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो।
गणपती बाप्पा मोरया.